Good morning, all of you. In this lecture, we will start our next concept, succession planning. Succession planning can be defined as an ongoing process of systematically identifying, assessing, and developing organizational leadership to enhance performance. Succession planning मध्ये काय असेस करतो आपण? Systematically identify, assessing, developing organizational leadership. So organizational leadership आपण आयडेंटिफाय करतोय. ओके, टू enhance performance. In simple word, it involves planning about likely successor of an organization. सो ही जी टेक्निक्स आहे किंवा ही जी मेथड आहे ही कशासाठी यूज केली जाते? सक्सेसर ऑफ द ऑर्गनायझेशनचा सक्सेस किंवा वी कॅन इझिली अचीव गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह, राईट? यासाठी सक्सेशन प्लॅनिंग ही मेथड यूज केली जाते. Succession planning can be explained as an effort to have a plan for the right number of quality of key position employees, including manager, to cover retirement, promotion, serious illness, death, or any other new job which may be created in future of the organizational plan. म्हणजे जर अशी काही सिच्युएशन असेल तर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम फेस करायला लागू नये ह्या इंटेन्शनने तुम्ही सक्सेशन प्लॅनिंग ही मेथड यूज करता. सो थ्रू द सक्सेशन प्लॅनिंग प्रोसेस an organization recruit superior employees. सो सक्सेशन प्लॅनिंग मध्ये काय करता तुम्ही? सुपिरियर एम्प्लॉईज रिक्रूट करता, डेव्हलप देअर नॉलेज, देन त्या एम्प्लॉईचं नॉलेज डेव्हलप करता, देन स्किल, ability, and prepare them to advancement or promotion into a more challenging role. म्हणजे सपोज अशा काही एम्प्लॉईजना आपण इथे प्रिपेअर करतो, रेडी करतो, रिक्रूट करतो फॉर गिव्ह और टू इझिली फेस मोर चॅलेंजेस. म्हणजे काही पर्सनना आपण असे प्रिपेअर करतो, तयार करतो जेणेकरून ते काय करतील तर कोणतेही चॅलेंजेस they can easily face. Okay, this is called the succession planning. So succession planning can be defined as the process of ensuring a suitable supply of successor. So काय सांगितलेलं आहे? Suitable supply of successor for current and future senior or key job arising from business strategy, so that career of individual can be planned and managed to optimize the organizational need and individual aspiration. So त्या एम्प्लॉईज लाईक इंडिव्हिज्युअल aspiration तुम्ही इथे प्रोव्हाइड करताय. फॉर एक्झाम्पल, सपोज एक एम्प्लॉईज आहे आणि तो क्लिनिकल लेवलवरती एखादं काम म्हणजे त्याचं डे टू डे ऑपरेशन आहे. सो आपण त्याला काही गायडन्स आहे, काही त्याला स्किल प्रोव्हाइड करतो, काही त्याला ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आणि त्याला अशा पद्धतीने डेव्हलप केलं जातं दे कॅन इझिली और ही कॅन इझिली कम्प्लीट टास्क ऑन हिज सिनियर पर्सन. ओके, म्हणजे त्याच्या सिनियर पर्सनचा जो काही टास्क आहे तो सुद्धा तो काय करेल? इझिली कम्प्लीट करेल. सो जर एखादी काही सिच्युएशन आली, एखादा सिनियर पर्सन सिरियसली इलनेस असेल किंवा तो रिटायर झाला, अचानक एखाद्या पर्सनची डेथ झाली, तर त्या सिनियर पर्सनच्या वर्कमुळे कुठेही प्रॉब्लेम फेस करायला लागू नयेत ह्या इंटेन्शनने सक्सेशन प्लॅनिंग मेथड ही रन केली जाते. इज इट क्लिअर? इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ सक्सेशन प्लॅनिंग. Yes, ma'am. गुड. The need of succession planning. Succession planning ची काय गरज आहे? सो सक्सेशन प्लॅनिंग मध्ये स्टेप ह्या 3 इन्व्हॉल्व आहेत. आयडेंटिफाइंग द की रोल, जॉब अँड रिक्वायरमेंट, then identifying training, development and assessing various candidates who could fill job, then finalizing candidate who
could effectively fit in the key job. म्हणजे सपोज आपण ज्या पर्सनला ट्रेनिंग देणार आहोत, ज्या पर्सनसाठी आपण सक्सेशन प्लॅनिंग ही मेथड रन करणार आहोत, अशा कॅन्डिडेटना आधी फायनलाइज करा, असे कॅन्डिडेट आधी चूज करा, असे कॅन्डिडेट आधी आयडेंटिफाय करा, मग त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करा आणि मग त्यांना इफेक्टिव्ह काय म्हणतो आपण याचं पर्सन प्रिपेअर तयार करा. Then need of succession planning. Succession planning is one of the most important career development tools. So career development आपण लास्ट लेक्चरला कॉन्सेप्ट लर्न केलेली आहे. So succession planning is like a part of career development tools असं म्हणू शकतो आपण. Used by organization. This is done to determine the backup for each senior position. काय आहे बघा सक्सेशन प्लॅन. बॅकअपच घेतो आपण सिनियर पर्सनचा त्या पोझिशनचा बाय identifying and training the executive who are at the next lower level. म्हणजे जर सिनियर पर्सन एखादा रिटायर होणार असेल किंवा प्रमोशन होणार असेल एखाद्या सिनियर पर्सनचं, तर ऑलरेडी तुम्ही ज्युनियर पर्सन साठी सक्सेशन प्लॅनिंग ऍज अ करिअर डेव्हलपमेंट टूल हे प्रेफर करता आणि त्या पर्सनला तुम्ही असं रेडी करता जेणेकरून वी कॅन इझिली कम्प्लीट टास्क. जो काही सिनियर पर्सनचा टास्क आहे, सिनियर पर्सनचा डे टू डे वर्क आहे, हे कम्प्लीट होऊ शकेल आणि आपल्याला कुठेही डिफिकल्टीज फेस करायला लागू नये, ह्या इंटेन्शनने आपण सक्सेशन प्लॅनिंग हे करिअर टूल्स यूज करतो. Then need of succession planning. First is identifying employees' potential. So succession planning can be an important way to identifying employees who have the current skill or the potential to develop skill that can help them to move up in an organization or on a other position. म्हणजे एखाद्या पर्सनचं वर्क जर आपण ऑब्झर्व करत असताना आपल्या लक्षात येतं की अरे ह्या एम्प्लॉईज कडे हे सुद्धा स्किल आहे आणि ह्या स्किलला आपण थोडंसं जर डेव्हलप केलं ना तर ऑर्गनायझेशनला त्याचा ऍडव्हान्टेजेस हा होऊ शकतो. सो ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण काय करतो इथे, here we find out the employees potential. So first thing आपण employeeचं potential find out करतो and then here we provide training facility to the employees for build up or to enhance the employee skill. त्या एम्प्लॉईचं स्किल एनहान्स होण्यासाठी, त्याला मूव अप करण्यासाठी आपण सक्सेशन प्लॅनिंग हे महत्वाचं आहे असं सांगितलं जातं. Then second point is a clear plan due to uncertain future. म्हणजे आपल्याला माहिती की इन फ्युचर मध्ये सपोज आणि 4-5 महिन्यांनी एखादा पर्सन रिटायर होणार आहे किंवा त्याचं प्रमोशन करायचं असं आहे ऑर्गनायझेशनचे प्लॅन, तर इन फ्युचर मध्ये काही अनसर्टनिटीज, काही प्रॉब्लेम हे येऊ शकतात. तर अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने ह्या गोष्टी कन्सिडर करून वी प्रेफर द सक्सेशन प्लॅनिंग टूल्स. So it means to ensuring that the organization is prepared with a plan to support service continuity when the executive directors, senior manager or key people leave. म्हणजे कोणत्याही पीपल लिव्ह होत असेल किंवा सिनियर एक्झिक्युटिव्ह असेल किंवा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असेल, त्याच्या जॉब कंटिन्युटी राहण्यासाठी, त्याच्या जॉबची त्याच्या सर्व्हिसची कंटिन्युटी राहण्यासाठी आपण सक्सेशन प्लॅनिंगला इम्पॉर्टंट हे देतो. इज इट क्लियर फर्स्ट अँड टू? Yes. Yes. So point number 3, provide necessary training. The process of succession planning can help to identify other area of performance where employees may be weak and where training could be help to manage and improve employees outcome. म्हणजे जसं की सांगितलं की एखाद्या एम्प्लॉईज मध्ये स्किल आहे पण तो थोडासा त्याला पुश करण्याची गरज आहे किंवा त्याला ट्रेनिंग देण्याची गरज आहे असं आपण म्हणू. सो हे जे काही ट्रेनिंग आहे हे प्रोव्हाइड करून त्या एम्प्लॉईजला कॅपेबल बनवलं जातं. सो द प्रोसेस ऑफ सक्सेशन प्लॅनिंग कॅन हेल्प टू आयडेंटिफाय अदर एरिया ऑफ परफॉर्मन्स वेअर एम्प्लॉईज मे बी वीक, जर असेल तर may be weak and
where training could help to manage and improve performance outcome. आणि शेवटी जसं आपण म्हटलं की करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटचं सुद्धा इंटेन्शन काय आहे, तर ऑर्गनायझेशनची जास्तीत जास्त डेव्हलपमेंट होण्यासाठी करिअर प्लॅनिंग मध्ये त्या एम्प्लॉईच्या करिअरला इम्पॉर्टन्स दिलं जातं, राईट. तसं सक्सेशन प्लॅनिंग मध्ये सुद्धा तुमचं इंटेन्शन काय आहे की ऑर्गनायझेशनला कुठेही इन फ्युचर प्रॉब्लेम हे फेस करायला लागू नयेत, ह्या इंटेन्शनने, ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सक्सेशन प्लॅनिंग हे टूल्स यूज केलं जातं. सो तुम्हाला एक्सपेक्टेड काय आहे, परफॉर्मन्स आउटकम जे आहेत एम्प्लॉईचे हे बेटर असणं एक्सपेक्टेड असेल. नेक्स्ट, कंटिन्युअस सप्लाय. It ensures a continuous supply of qualified, motivated people who are prepared to take over when current senior staff and the key employees leave in the organization. सो हे काय म्हणतो ना, ही ऍक्टिव्हिटी काही चालूच असते बघा ऑर्गनायझेशन मध्ये, की एखादा एम्प्लॉई रिक्रूट होतो, एखाद्या एम्प्लॉईचं प्रमोशन होतं, एखाद्या एम्प्लॉईची रिटायरमेंट होते. सो दिस इज लाईक अ कंटिन्युअस process, or that is why here succession planning or this tool provide continuous supply to the organization. आणि ह्या पद्धतीने तुम्ही त्या ऑर्गनायझेशनला कंटिन्युअस सप्लाय करत असता. कोणाचा? क्वालिटी स्टाफचा किंवा मोटिवेटेड पीपलचा. लक्षात येतंय? सो सप्लाय क्वालिफाईड मोटिवेटेड पीपल who are prepared take over the current senior staff. Next point is improve performance. Effective succession planning activity have a positive impact on performance. So succession planning सुद्धा तुमचं इफेक्टिव्ह असणं महत्त्वाचं आहे. So effective succession planning activity have positive impact on performance management, not only in terms of ensuring the key position will remain filled up with the competent performance, but also in terms of saving money, external recruitment and training, which can be significantly more expensive than promoting from within. म्हणजे आता इथे तुम्ही काय करताय सक्सेशन प्लॅनिंगच्या अंडर, की ऑलरेडी तुम्ही एका पर्सनला अशा पद्धतीने, अरे हे खराब नका करू ना स्क्रीन, एक मिनिट मला फारसं बसून कॉन्सन्ट्रेशन करायचं राहिलं, स्क्रीन खराब करते. सो इम्प्रूव्ह परफॉर्मन्स, जसं की काय सांगितलं आता, effective succession planning activity how to positive impact on employees performance. That means in succession planning we appoint right employees, that means qualified employees or trained employees. आणि हा कुठला एम्प्लॉईज आहे विदिन द ऑर्गनायझेशन मध्ये. जर तुम्ही एखाद्या एम्प्लॉईजला रेडी करताय आणि सपोज जर तुमच्याकडे सक्सेशन प्लॅनिंग हे टूल्स तुम्ही नाही यूज केलं आणि एखादा एम्प्लॉईज रिटायर झाला किंवा एखाद्या एम्प्लॉईची डेथ झाली, एखाद्या एम्प्लॉईचं प्रमोशन झालं, तर तुम्हाला काय करावं लागेल सांगा बरं. मी काय क्वेश्चन विचारला लक्षात आलं का? तुमच्याकडे सक्सेशन प्लॅनिंग हे टूल्स नाहीये, तुम्ही ते यूज नाही करत आहात आणि एखाद्या तुमच्या सिनियर एक्झिक्युटिव्हची डेथ झाली किंवा त्याचं प्रमोशन झालं, त्याची ट्रान्सफर झाली, तर तुम्ही काय कराल? जरा कॉन्सन्ट्रेशन असेल तर लक्षात येईल, स्लाइड कडे लक्ष असेल तर सांगता येईल. त्या सिनियर जो कोणी एम्प्लॉई असेल त्याच्या जागी दुसरा कोणीतरी ज्युनियर योग्य तेवढ्याच कॅपेबिलिटीचा एम्प्लॉई आपल्याला रिक्रूट करावा लागेल. ओके, एक थिंग. आणि जर तुमच्याकडे ज्युनियर पर्सन, सिनियर पर्सन साठी जर कॅपेबल कॅन्डिडेटच नसेल तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये, असं आपण अज्युम करू, कारण सिनियर लेवलला ज्युनियर लेवलच्या पर्सनना काही इतकं नॉलेज नाहीये, ते त्यांचं डे टू डे ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करताय, डे टू डे टास्क कम्प्लीट करताय, मग तुम्ही काय कराल सांगा बरं. इट्स सिम्पल थिंग. इथे पॉइंट कडे बघा ना थोडंसं, म्हणजे लक्षात येईल.
सो हियर वी प्रेफर द एक्सटर्नल रिक्रुटमेंट. मग आपल्या लक्षात येतं अरे आता ही पोस्ट तर व्हॅकंट आहे, मग आपल्याला काय करावं लागेल, विदिन द ऑर्गनायझेशन मध्ये एकही एम्प्लॉई जर कॅपेबल नाहीये असं आपल्या लक्षात आलं, सो वी प्रेफर द एक्सटर्नल रिक्रुटमेंट. मग आपण ऍड काढणार, मग काही एम्प्लॉईजना किंवा काही कॅन्डिडेटना अट्रॅक्ट करणार, मग त्यांचं सिलेक्शन करणार, मग इंटरव्ह्यू वॉट एव्हर ही प्रोसेस चालू असणार. ओके. मग सो जर सक्सेशन प्लॅनिंग नसेल आणि काही जर अशा काही पॉसिबिलिटीज आल्या किंवा काही सिच्युएशन आली तर मात्र तुम्हाला एक्सटर्नल रिक्रुटमेंटला इम्पॉर्टन्स द्यावं लागेल. मग एक्सटर्नल रिक्रुटमेंट मध्ये तुम्ही एम्प्लॉईज अपॉइंट करणार, मग त्याला ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार. सो दिस इज व्हेरी टीडियस मेथड अँड टाइम कन्झ्युमिंग मेथड ऍज वेल एज कॉस्टली मेथड, राईट. सो ह्या गोष्टी तुम्हाला कुठेतरी ओव्हरकम करण्यासाठी काय करावं लागेल, मग सक्सेशन प्लॅनिंगला इम्पॉर्टन्स हे द्यावं लागेल. म्हणून इथे काय सांगितलं बघा, इफेक्टिव्ह सक्सेशन प्लॅनिंग ऍक्टिव्हिटी have a positive impact on performance employees, not only in terms of ensuring that key position will remain fill up. म्हणजे फक्त तुम्ही एखाद्या सिनियर पर्सनची पोस्ट फिलअप करताय का इथे, नाहीये, तर काय करताय, बट ऑल्सो इन टर्म्स ऑफ सेव्हिंग मनी ऑन एक्सटर्नल रिक्रुटमेंट अँड ट्रेनिंग विच कॅन बी सिग्निफिकंटली मोर एक्सपेन्सिव्ह दॅन प्रमोटिंग फ्रॉम विदिन. म्हणजे विदिन द ऑर्गनायझेशन मधल्या एका एम्प्लॉईजला तुम्ही प्रमोट करून सिनियर पर्सनच्या पोस्टवरती अपॉइंट केलं, हे कशामुळे पॉसिबल झालं, सक्सेशन प्लॅनिंगच्या टूल्समुळे पॉसिबल झालं. लक्षात येतंय का, इज इट क्लिअर? Yes. Then next point is reduce randomness. It reduces the randomness in organization process and managerial development movement and establish formal step and action policies and procedure to support the process of selecting the CEO and other top management executive. So इथे तुम्ही काय करता, तर काही स्टेप्स, फॉर्मल स्टेप्स फॉलो करता, सो पॉलिसी फॉलो करता, प्रोसिजर फॉलो करता. म्हणजे आपल्याला जसं की आपण म्हटलं की काही फ्युचरच्या पॉसिबिलिटी आपल्याकडे आहेत, एखादा पर्सन रिटायर होणार आहे, देन प्रमोशन होणार आहे, ही पॉसिबिलिटी आपल्याला माहिती आहे. सो त्यासाठी आपण काय करतो, हियर इस्टॅब्लिश फॉर्मल स्टेप, ऍक्शन प्लॅन अँड प्रोसिजर टू सपोर्ट द सिलेक्शन ऑफ सीईओ अँड अदर टॉप एक्झिक्युटिव्ह मॅनेजर. सो रॅन्डमनेस इथे काही नाहीये की अरे हा कोणालाही आपण सिलेक्ट केलं आणि त्या सिनियर पोस्ट वरती अपॉइंट केलं, नो. सो रॅन्डमनेस काय करताय तुम्ही, इथे रिड्यूस करताय अँड वी प्रेफर द सिस्टमॅटिक प्रोसेस फॉर अपॉइंटिंग न्यू एम्प्लॉईज बिकॉज ऑलरेडी वी प्रोव्हाइड ट्रेनिंग फॅसिलिटी टू सच अ टाइप्स ऑफ पर्सन. पण ऑलरेडी आपण त्या एम्प्लॉईजला ट्रेन करत चाललेलो होतो, ट्रेन केलेलं आहे आणि मग आपण त्या पर्सनला अपॉइंट केलेलं असतं. सो इथे रॅन्डमनेस हा रिड्यूस होतो. Then next point is proactive approach. Formal succession planning process is a proactive approach to fill up top position. It helps HR professional to anticipate problem in the process before they get started. This is very important to avoid negative and dysfunctional situation. सो इथे तुम्ही प्रॉपर आणि सिस्टमॅटिक वेने जाताय, म्हणजे तुमच्यामध्ये कुठेही निगेटिव्ह ऍटिट्यूड येतो का हो, नाही. म्हणजे जसं आपण आधीच्या पॉइंट मध्ये सांगितलं की काही आपण ऑब्झर्वेशन केलेलं आहे की ज्युनियर पर्सन मध्ये काही स्किल आहे, काही कॅपॅबिलिटी आहे, काही पोटेन्शियल आहे आणि अशाच पर्सनला आपण चूज करून तिथे त्या पर्सनला आपण रेडी करत आहोत किंवा प्रिपेअर करत आहोत फॉर अ नेक्स्ट पोझिशन. Is it clear? Yes. सो कंटिन्यू करायचे पॉइंट की नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, बरेच पॉइंट आहेत यामध्ये. सो डेव्हलप करिअर, देन इनहान्स इमेज, इम्प्रूव्ह मोरल, मोटिवेट एम्प्लॉईज अँड एम्प्लॉईज रिटेन्शन. हे थोडेसे सेल्फ स्टडी करा. मेंटोरिंग कडे जाऊया आपण. नेक्स्ट कॉन्सेप्ट
येस मॅम. ओके. सो मेंटॉरिंग इट्स लाईक अ कॉमन, तुमच्यासाठी हा काही नवीन वर्ड नाहीये. मेंटॉरिंग मध्ये काय केलं जातं? सो गायडन्स हा प्रोव्हाइड केला जातो. काय आहे बघा, अ मेंटॉर इज अन इंडिव्हिज्युअल हू असिस्ट another person to grow through intensive coaching, counseling and guidance. म्हणजे मेंटॉर हा असा पर्सन आहे की ह्या पर्सन कडून एका अनादर पर्सनला काय आहे तर गायडन्स प्रोव्हाइड केला जातो, काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलं जातं आणि कोचिंग दिलं जातं. ओके. सो अ मेंटॉर इज युजली अ सिनियर और मोर एक्सपिरियन्स पर्सन. सो मेंटॉर कोण आहे? सिनियर पर्सन आहे, ज्याच्याकडे काही स्किल आहे, काही नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे, राईट. सो अशा सिनियर पर्सन कडून ज्युनियर पर्सनला गायडन्स हा दिला जातो. सो मोर एक्सपिरियन्स पर्सन आहे, हु इज असाइन्ड टू ऍक्ट अँड ऍडवायझर, काउन्सलर और गाईड टू ज्युनियर और ट्रेनी. आणि जो नवीन एखादा अपॉइंट झालेला पर्सन आहे किंवा ज्युनियर पर्सन आहे अशा पर्सनला ट्रेनिंग हे दिलं जातं. The mentor is responsible for providing support and feedback on the individual in his charge. म्हणजे त्याच्याकडे, म्हणजे जसं आता आपण म्हणतो ना की आपल्याकडे कशी एक सिस्टीम आहे, टीचर गार्डियन टीचर. सो आता ती मॉडिफाय होऊन मेंटॉर मेंटी असं आपण त्याला एक म्हणजे नवीन सर्क्युलरनुसार वर्ड आलेला आहे. मेंटॉर इज रिस्पॉन्सिबल फॉर अ मेंटी, म्हणजे जो कोण त्याच्या अंडर स्टुडंट आहे, मेंटॉरिंग आहे, सो त्याच्यासाठी तो मेंटॉर रिस्पॉन्सिबल राहील. म्हणजे तो कुठे आहे किंवा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी हे मेंटॉरची असते. लाईक हे आपण एज्युकेशन मध्ये म्हणू शकतो, ऑर्गनायझेशन मध्ये पण असंच आहे. सो मेंटॉर काय करतो तर गायडन्स प्रोव्हाइड करेल. त्या जो काही एम्प्लॉईज त्याला अपॉइंट करून दिलेला आहे त्याच्या अंडर जो काही इन्चार्ज पर्सन आहे त्या पर्सनला काउन्सिलिंग करेल, कोचिंग करेल, गायडन्स प्रोव्हाइड करेल आणि त्याच्या टास्क साठी, त्याच्या जॉब साठी त्याला प्रिपेअर करेल. इट्स लाईक अ मेंटॉरिंग सिस्टम. सो मेंटॉरिंग इज डिफाईन ॲज अ प्रोफेशनल रिलेशनशिप. हे महत्वाचं आहे हा. मेंटॉरिंग जसं विदिन ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा तुम्ही मेंटॉरिंग सिस्टीम ही रन करताय तेव्हा हे रिलेशन कसं असणं महत्वाचं आहे तर प्रोफेशनल रिलेशन. सो इन विच अन एक्सपिरियन्स पर्सन दॅट इज मेंटॉर असिस्ट अनादर दॅट इज मेंटॉरी इन डेव्हलपिंग स्पेसिफिक स्किल knowledge that will enhance the less experienced person professional and personal growth. आणि ह्या मेंटॉर सिस्टीम ही का रन केली जाते तर त्या एम्प्लॉईची जो न्यूली अपॉइंट केलेला आहे किंवा ज्या ज्युनियर पर्सनला गरज आहे त्या पर्सनची पर्सनल ग्रोथ झाली पाहिजे किंवा त्याची प्रोफेशनल ग्रोथ झाली पाहिजे, या इंटेन्शनने मेंटॉरिंग सिस्टीम ही ऑर्गनायझेशन मध्ये रन केली जाते. सो मेंटॉरिंग इज अन एक्झिक्युटिव्ह वन टू वन रिलेशनशिप. म्हणजे असं नाही की एका पर्सनच्या अंडर खूप सारी लोक काय केलेले आहेत तर अपॉइंट करून दिलेले आहे. सो काही लिमिटेड नंबर असतो त्यांना. Mentoring relationship can take different form, like a formal or informal. Depends on task. Okay? Formal mentoring program are typically established within an organization where mentoring is assigned to mentee. Informal mentoring relation more often developed through work relationship as a potential mentor. म्हणजे इथे तुम्ही काय करता तर एक इनफॉर्मल रिलेशनशिप बिल्डअप करता and mentee get know each other either in the organization or through a professional group outside the workplace. म्हणजे असं नाही की फक्त विदिन द ऑर्गनायझेशनशीच रिलेटेड काही त्यांच्यामध्ये डिस्कशन असतं. सो आउटसाइड दी वर्कप्लेस सुद्धा असू शकतं इनफॉर्मल मध्ये. फॉर्मल मध्ये फक्त ऑर्गनायझेशनशी रिलेटेडच तुम्ही काय करता त्याच्यासोबत जो काही टास्क वगैरे आहे त्याच्यासोबत डिस्कशन आहे हे केलं जातं. ओके. A good mentor काय असले पाहिजेत बघा. एक्झिबिट कॅरेक्टरिस्टिक, स्ट्रॉंग इंटरपर्सनल स्किल, ऑर्गनायझेशनल नॉलेज,
extensive network of resources inside and outside the organization, except supervisory skill, technical competence, personal power and एकच मिनिटात आले. ओके, सॉरी गाईज, वी विल कंटिन्यू. सो गुड मेंटॉर मध्ये कोणते कॅरेक्टरिस्टिक असले पाहिजेत हे बघतोय आपण. सो स्ट्रॉंग इंटरपर्सनल स्किल असावं, ऑर्गनायझेशनल नॉलेज असलं पाहिजे त्याच्याकडे, एक्सटेन्सिव्ह नेटवर्क असायला हवं विदिन अँड आउटसाइड दी ऑर्गनायझेशनशी रिलेटेड, एक्स्ट्रीमली सुपरवायझरी स्किल असणं महत्वाचं आहे, टेक्निकल कॉम्पिटन्सी महत्वाचं आहे, पर्सनल पॉवर अँड करिश्मा महत्वाचं आहे, पेशन्स अँड रिस्क टेकिंग, स्टेटस प्रेस्टीज, नॉलेज अबाउट प्रोफेशन अँड ॲबिलिटी टू शेअर क्रेडिट. हे महत्वाचं आहे फार, ॲबिलिटी टू शेअर क्रेडिट. ओके, सो हे कॅरेक्टरिस्टिक किंवा हे फीचर असतील तर तो इझिली काय करू शकतो, एक मेंटॉर सिस्टीम इफेक्टिव्हली होऊ शकतो. So next is the importance of mentoring. So mentoring system ही ऑर्गनायझेशन मध्ये का रन केली जाते. So both the mentor and the mentee benefit from the process of mentoring. म्हणजे असं नाही की फक्त मेंटीलाच त्याची बेनिफिट्स होऊ शकतात, तर मेंटॉरला पण होते. So first, facilitate induction. Induction is the process of introducing the job and the organization of the newly recruited employees and supporting them to adjust their new role and working environment. जसं की आपण पहिल्या युनिट मध्ये लर्न केलं काही कॉन्सेप्ट, व्हॉट इज मीन बाय इंडक्शन, व्हॉट इज मीन बाय रिक्रुटमेंट, सिलेक्शन, जॉब अनालिसिस. सो इंडक्शन म्हणजे काय, तर त्या एम्प्लॉयचं इंट्रोडक्शन दिलं जातं. So induction is the process of introducing the employees in a new job. न्यू जॉब मध्ये त्याला इंट्रोड्यूस करून घेतलं जातं किंवा तो ऍक्च्युली काय म्हणतो आपण, तो त्या ऍटमॉस्फिअर सोबत थोडस मॅच होईपर्यंत त्याला मेंटॉरची गरज असते. सो starting a new job can be a stressful experience and new employees need help to settle in the organization. म्हणजे ऑब्वियस ही सगळ्यांच्याच बाबतीत होणारी काय आहे, तो एक्सपिरियन्स आहे म्हणू शकतो आपण, की कोणत्याही एका नवीन ठिकाणी गेल्यानंतर तिथे मॅच होईपर्यंत आपला तो एक्सपिरियन्स हा कसा असतो, स्ट्रेसफुल असतो, राईट. सो अँड न्यू एम्प्लॉईज नीड हेल्प टू सेटल द ऑर्गनायझेशन, आणि त्याला हेल्प हवी असते तिथे ऑर्गनायझेशन मध्ये सेटल होण्यासाठी. द मेंटॉर गाईड द न्यू रिक्रूट अँड दस हेल्प द इंडक्शन इन द न्यू स्टाफ. आणि इंडक्शन मध्येच काय केलं जातं, तर त्याला ऍक्च्युली त्याचा जॉब काय आहे हा कन्वे केला जातो, किंवा ऍक्च्युली ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर कसं आहे, डिपार्टमेंट कसे आहेत, सिस्टीम कशी आहेत, व्हॉट एव्हर इट मे बी, ज्या सगळ्या गोष्टीचं गायडन्स, काउन्सिलिंग, ऍडवाइस हे सगळं मेंटॉर मेंटीला देत असतो. नेक्स्ट इज अ करिअर ग्रोथ अँड सक्सेशन प्लॅनिंग. Mentoring program provide an effective way to provide a career growth path to the employees. म्हणजे आता मेंटॉरच्या लक्षात आहे की आपल्याकडे हा पर्सन ऍज अ मेंटी म्हणून अपॉइंट केलेला आहे. तर मेंटॉरचं काम काय आहे की त्याला गायडन्स देणे, त्याला काउन्सिल करणे, त्याला ऍडवाइस देणे. मग त्याच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे, त्याच्यामध्ये जे स्किल आहे, हे डेव्हलप करण्याचं काम कोणाचं असतं, तर मेंटॉरचं असतं, राईट.
So these reduce the hiring and turnover cost and keep employees continuously striving to be best that they can be. So mentoring is an effective mechanism from grooming employees to fill key role as a part of the organization succession plan. सो एक सक्सेशन प्लॅन साठी मेंटॉर हा खूप हेल्प करेल असं सांगितलं. देन एम्प्लॉईज सॅटिस्फॅक्शन. Employees that participate in mentoring program have the higher job satisfaction. Higher job satisfaction lead to increased productivity and reduced turnover. हा टर्नओव्हर कशाचा आहे सांगा बरं. हा टर्नओव्हर म्हणजे कोण आहे. एम्प्लॉईज टर्नओव्हर आहे. हा लक्षात येते. एम्प्लॉईज वर्ड असणं अपेक्षित होतं. सो एम्प्लॉईज दॅट पार्टिसिपेट इन मेंटोरिंग प्रोग्राम हॅव अ हायर जॉब सॅटिस्फॅक्शन. म्हणजे जेव्हा आपल्याला एक फिलिंग असते बघा की अरे आपल्याला कोणीतरी गायडन्स करणार आहे किंवा ऍडव्हाइस देणार आहे. आपण जर एखाद्या रॉंग वेने जात असेल तर काउन्सिलिंग करणारा पर्सन आहे. सो ऍज द रिझल्ट वी गिव्ह अ हायर जॉब सॅटिस्फॅक्शन आणि यामुळेच आपल्याला काय मिळू शकतं. जॉब सॅटिस्फॅक्शन हे जास्त मिळू शकतं. So higher job satisfaction leads to increased productivity and reduce employees turnover. म्हणजे असं नको की खूप सारे ऑर्गनायझेशन मध्ये एम्प्लॉईज अपॉइंट केलेले आहेत पण त्यांच्यामधून मिळणारी प्रोडक्टिव्हिटी ही कमी आहे. तर जेव्हा तुम्ही मेंटोरिंग सिस्टीमला इम्पॉर्टन्स देता तेव्हा जे आहेत एम्प्लॉईज अपॉइंट केलेले काही एम्प्लॉईज आहेत तेच त्यांचं डेडिकेशन 100% देत असतात. म्हणून इथे सांगायचं आहे रेड्यूस एम्प्लॉईज टर्नओव्हर. इज इट क्लिअर. अरे आहात ना. येस. Very good. Then high moral. Employees that don't understand their job and don't know where to go for help became frustrated. सो इथे काय तुम्हाला ऑलरेडी क्लिअर आहे की अरे मला थोडंसं फ्रस्ट्रेशन आलेलं आहे मग कुठे जावं लागेल. तर तुम्ही कोणाच्या अंडर आहात म्हणजे तुमचा मेंटॉर कोण आहे तर तुम्हाला तो गायडन्स प्रोव्हाइड करेल. ओके. सो फ्रस्ट्रेशन मध्ये तुमचा मोरल हाय करण्याचं काम कोणाचं असतं तर त्या मेंटॉरचं. Then skill and leadership development. Mentoring help employees improve their skill in both technical day-to-day work and the intangible area like a leadership, teamwork and self-awareness. सो इथे मेंटॉर काय सांगतो की तुम्हाला टेक्निकल स्किलची गरज आहे ना तेव्हा सुद्धा तुम्हाला गायडन्स हा प्रोव्हाइड केला जातो आणि तुमचं इंटँजिबल एरियामध्ये सुद्धा तुम्ही कसे रिप्रेझेंट होऊ शकता याबद्दल सुद्धा मेंटॉर मेंटीला गायडन्स देईल. मग यामध्ये लिडरशिप आहे, टीम वर्क आहे किंवा सेल्फ अवेअरनेस आहे. सो दिस स्किल ऍड व्हॅल्यू द गोज बियॉन्ड द एम्प्लॉई स्पेसिफिक रोल ऍट द कंपनी. So further mentoring allow employees to improve their personal brand so that they can reach a greater level of success in their individual career. Next is employees retention. A higher percentage of turnover is caused by employees not working how to do their job. When the employees are guided as to how to perform their job correctly and effectively, they stay longer and give better result. म्हणजे रिटेन एम्प्लॉईज कशामुळे होणार आहेत तर मेंटॉर सिस्टीम मुळे एम्प्लॉईज त्या ऑर्गनायझेशन मध्ये रिटेन्शन हे होऊ शकतात, रिटेन होऊ शकतात. Mentor provides such a guidance to the mentee. So these enable employees in employees retention. Last point is benefit to mentor. Increase job satisfaction. Further enhancement of their own skill. Sense of pride and mentee achievement. Public recognition of their skill and expertise. Their own professional development. Develop self-esteem. So असे काही ऍडव्हान्टेजेस हे होऊ शकतात. सो नेक्स्ट लेक्चरला आपण काउन्सिलिंग काय आहे नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू.
अजून किती राहिले कॉन्सेप्ट? एक दोन कॉन्सेप्ट आहेत काउन्सिलिंग युनिटी ते कम्प्लीट होईल. थँक्यू. हॅव अ नाईस डे.